आजकाल कोणतंही वृत्तपत्र उघडलं किंवा चॅनल सुरू केलं की आपल्याला क्राईमच्या घटना वाचायला आणि बघायला मिळतात. समाजामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होते. आपल्या अवतीभोवती रोज कुठे ना कुठे क्राईम घडतंय, आपण ते अनुभवतोय. यातल्या काही घटना आपल्याला माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतात. आणि मग असं का घडलं, यामागील कारण काय, काय घडलं असावं, या विचारचक्रात आपण अडकून पडतोय. अशीच एक विचार करायला लावणारी घटना आज आम्ही आपल्याला सांगणार आहे. ही घटना ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. या केसमध्ये ज्या व्यक्तीवर अन्याय झाला ती कोणी मोठी किंवा समंजस व्यक्ती नाही, तर ती आहे केवळ 3 वर्षाची चिमुकली. आईच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या या चिमुकलीला कळलेही नसेल की आपल्या पुढ्यात आपला बापच यमदूत बनून उभा आहे. असं नेमकं काय घडलंय, नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या एपिसोडमधून. नमस्कार, मी अनिल चव्हाण, तुम्ही बघताय झेप मराठी. मुख्य घटनेला हात घालण्याआधी या घटनेची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यावी लागेल. धुळे जिल्हा हा तसा अविकसित जिल्हा. या ठिकाणचा मुख्य व्यवसाय देखील शेती हाच आहे. मोठी इंडस्ट्री किंवा उद्योगाची मोठी साधने नसल्याने या जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणारे लोक आजही पारंपरिक पद्धतीने शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. मग ही शेती सांभाळण्यासाठी रखवालदार असो की शेती काम करण्यासाठी वर्षभरासाठी ठरवलेला सालदार असो, याकरता बरेचसे कुटुंब मध्य प्रदेशातून किंवा अन्य प्रांतातून बोलवले जातात. विशेषतः आदिवासी जमातीतील कुटुंबे आपल्या मुलाबाळांसह ठरलेल्या कामाच्या ठिकाणी झोपडी बांधून राहतात. काही कुटुंबे तर एकाच शेतमालकाकडे वर्षोनवर्षे राहत असल्याची उदाहरणे आहेत. असंच एक कुटुंब मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात असलेल्या नेवाली परसूत या तालुक्यातून उदरनिर्वाहासाठी धुळे जिल्ह्यात येऊन राहू लागले. अनिल गुलाबसिंग पावरा, त्यांची पत्नी आणि मुलगी हे तिघे शिरपूर तालुक्यातील वाडी येथील जगनबापू भिल यांची शेती कसण्यासाठी आले आणि झोपडी बांधून तिथेच राहू लागले. या भागात हाताला काम मिळते म्हणून अनिलने त्याच्या मोठ्या भावाला म्हणजे सुनीललाही बोलवून घेतले आणि सुनील देखील आपल्या कुटुंबासह येऊन याच तालुक्यातील वाघबर्डी येथे रायसिंग पावरा यांचा शेत कसू लागला. त्याने ही झोपडी बांधून आपला निवारा तेथेच केलाय. आता कुठे शेती काम सुरू झालंय, हाताला काम मिळालं, पोटा पाण्याची सोय झाली म्हणून दोन्ही भाऊ आणि त्यांचे कुटुंब थोडे समाधानी झाले असताना जे घडायला नको होतं तेच घडलं. इथून खरं तर या केसला सुरुवात होते. तो दिवस होता 7 जून 2024चा. सुनील पावरा यांचा भाचा अरुण किसन कनोजा अर्थात अरुण पावरा हा धापा टाकत दुपारी 1 वाजेच्या सुमारास सुनील पावरा यांच्या घराकडे आला आणि रात्री मामाने म्हणजे सुनीलच्या लहान भावाने अनिलने त्याची मुलगी रडत असताना तिला जमिनीवर आपटले म्हणून मी घाबरून रात्री तेथून पळालो आणि रात्रभर काजवा मातावाले दयाराम बाबा यांच्याकडे थांबलो. आता भाचा अरुण सांगत असलेल्या या प्रकारात काहीतरी विपरीत घडलंय हे सुनीलच्या लक्षात आलंय. आता या केसमध्ये आणखी एक बाजू आपण नीट समजून घेतली पाहिजे. सुनील आणि अनिल या दोघी भावांच्या घरांमधील अंतर 4 किलोमीटरचे. लहान भाऊ अनिल याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली म्हणून त्याने दुसऱ्या पत्नीशी म्हणजे हारकाशी विवाह केला. पहिल्या बायकोची मुलगी पूजा यांच्यासह तो तिथे राहत होता. मात्र अनिलला पूर्वीपासून दारूची सवय. दारू प्यायला की त्याच्या डोक्यात सैतान जागा होत असे. या घटनेच्या 5-6 दिवसापूर्वीच दारू पिऊन अनिलने नेहमीप्रमाणे धिंगाणा घातला आणि दुसरी बायको म्हणजे हारका ही देखील त्याला सोडून माहेरी निघून गेली. मग 3 वर्षाच्या पूजाला सांभाळण्यासाठी त्याचा 9 वर्षांचा भाचा म्हणजे अरुण कनोजा हा त्याच्याकडे राहायला आला. गोईंग बॅक टू केस. भाचा अरुण सांगत असलेल्या घटनेत काहीतरी घडलंय हे सुनीलच्या लक्षात आलं आणि म्हणून तो अनिल राहत असलेल्या शेतात पोहोचला. झोपडीत अनिल एकटाच होता. पूजा कुठे आहे हे विचारल्यावर अनिलने मी तिला सांबऱ्यापाडे येथे तिच्या मावशीकडे म्हणजे रंत्याबाईकडे सोडून आलोय असं सांगितलं. हे ऐकून सुनीलने मावशीचे घर गाठले आणि तिथे जाऊन चौकशी केली तेव्हा त्याच्या लक्षात आलंय की पूजा या ठिकाणी आलीच नाही. आणि मग सुनीलचा संशय बळावला. आपल्या भावाने मुलीचा काही घातपात तर केला नाही ना, हा विचार त्याला अस्वस्थ करू लागला. म्हणून त्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता अनिलची झोपडी गाठली आणि त्याला मुलीबद्दल विचारलं. परंतु अनिल काही सांगायला तयार नव्हता. म्हणून सुनीलने शेवटी
त्या गावच्या म्हणजे नांदर्डे गावच्या पोलीस पाटलांचे पती पंकज भीमराव पावरा यांना हकीकत सांगितली आणि आपल्यासोबत त्यांना अनिलच्या झोपडीवर घेऊन गेला. पंकज पावरा यांनी अनिलला विश्वासात घेतले आणि मग या गंभीर घटनेचे सत्य अनिलच्या तोंडून बाहेर आले. संतापात किंवा दारूच्या नशेत एखादं कृत्य घडलं तरी नशा उतरल्यावर मात्र आपल्या हातून काय घडले याचा पश्चाताप होतो. अनिलचंही काहीसं असंच झालं आणि रडवेल्या आवाजामध्ये त्याने आपल्या हातून चूक झाली हे मान्य केलं. तो दिवस होता 6 जून 2024. रात्रीचे 8 वाजले. शेतात सर्वदूर काळोख पसरलेला. रातकिड्यांची किरकिर सुरू होती आणि शेतातील झोपडीत अनिल, त्याची मुलगी पूजा आणि भाचा अरुण हे तिघेच होते. आईच्या आठवणीने चिमुकल्या पूजाला रडू येत होतं. अनेकदा सांगूनही समजवूनही पूजा थांबत नाही हे बघून आधीच दारूच्या नशेत तर असलेला अनिलचं डोकं फिरलं आणि त्याच्यातला सैतान जागा झाला. त्याने 3 वर्षाच्या कोवळ्या पूजाचे पाय पकडले आणि तिला 3 ते 4 वेळा जमिनीवर आपटले. अक्षरशः कपडे धुवावेत तसे या कोवळ्या जीवाला जमिनीवर आपटल्यामुळे तिच्या डोक्याला जबर मार लागला. डोक्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं आणि अवघ्या काही मिनिटात तिने जीव सोडला. हे भयानक दृश्य बघून त्या रात्री अरुण झोपडी सोडून पळाला आणि दयाराम बाबांकडे जाऊन रात्रभर राहिला. दारू उतरल्यानंतर अनिलच्या लक्षात आलं की मुलगी हालचालच करत नाही. याचा अर्थ ती मरून पडली याची जाणीव अनिलला झाली आणि वाईट वाटण्याऐवजी स्वतःला वाचवण्यासाठी त्याने पूजाचं जमिनीवर सांडलेलं रक्त धुवून टाकलं. अत्यंत निर्दयीपणे पूजाचा मृतदेह त्याने शेजारच्या नाल्याजवळ काटेरी झुडपांच्या आडोशाला खड्डा करून पुरला. अनिलने सांगितलेली ही घटना ऐकून सुनील आणि पंकज हे दोघेही थक्क झाले. त्यांनी पूजाला पुरलेली जागा बघून घटनेची खात्री केली आणि मग पंकज पवार यांनी ही घटना पोलिसांना कळवली. इथून पुढे नियमाप्रमाणे कामकाज सुरू झालं. पोलीस आलेत, डॉक्टर आलेत. पूजाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला. तिची अवस्था दवाखान्यात नेण्यासारखी नव्हती म्हणून जागेवरच पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस पाटील, गावकऱ्यांच्या साक्षीने पूजाचा मृतदेह सुनीलच्या ताब्यात देण्यात आला. स्वतःला वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात अनिलने ज्या खड्ड्यात पूजाला पुरलं त्याच खड्ड्यात दिवसा गावकऱ्यांसमोर पूजाचा दफनविधी करण्याची वेळ नातेवाईकांवर आली. एका बापाने आपल्या कोवळ्या जीवाला अशा पद्धतीने संपवून जमिनीत पुरल्याचं बघून वर्दीतील माणूसही हळहळला. या घटनेची शिरपूर पोलीस ठाण्यात रीतसर नोंद झाली. खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा अनिलवर दाखल झालाय. पोलिसांनी त्याला अटकही केली. सध्या तो कोठडीत आहे. पुढे न्यायदेवता त्याच्याबद्दल निर्णय करेलच, पण ही घटना मनाला खोलवर आघात करून जाणारी आहे. जमिनीवर आपटत असताना या कोवळ्या जीवाच्या किंचाळ्या ऐकायला कुणीही नव्हतं तेव्हा तिला काय वाटत असेल हा विचार मनाला अस्वस्थ करणारा आहे. खरे तर ही एकमेव घटना नाही, अशा अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडतात. नशेच्या आहारी गेलेली माणसे स्वतःचं आणि इतरांचंही आयुष्य उद्ध्वस्त करतात. अवघ्या काही मिनिटांचा संताप अनावर होतो आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. जीव घेणे किंवा जीव देणे आता किती सहज, सोपं आणि स्वस्त झालंय. वास्तविक शॉर्ट टेम्पर ही एक सामाजिक गंभीर समस्या बनली. याला जबाबदार कोण याची कारणे शोधतानाच कायद्याच्या पलीकडे जाऊन यावर काम करावे लागेल. तुमच्या आमच्यातली संवेदनशीलता जागी करावी लागेल, म्हणजेच पुन्हा कुठल्या कोवळ्या पूजाचा जीव जाणार नाही. आजच्या पुरते एवढेच. पुन्हा भेटू नव्या केस सोबत. तोपर्यंत नमस्कार.